लोकसभेसाठी सगळेच लोक सज्ज होत आहेत। सगळे पक्ष आता लोकसभेची आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत। तिकडे मनसे सुद्धा सज्ज झालेत। आपण बघितलं नाशिक नंतर खरं तर नाशिकच्या अगोदर सुद्धा दैसर बोरिवलीच्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दौरा केलेला। तर आज या भागात म्हणजे दादर, चेंबूर, धारावी या भागात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे। आपण एकत्र बघितलं की त्या कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत जेव्हा राज ठाकरे यांनी संवाद साधला तर त्यांनी हे थेट सांगितलं की लोकसभेची निवडणूक आपण लढू की नाही लढू ह्याचा विचार पुढच्या 3-4 दिवसात आपण करणार आहोत। त्यासोबतच निवडणुकीचा विचार तुम्ही करू नका, तो मी करीन। तुम्ही संपर्क वाढवा आणि लोकांना जास्तीत जास्त जाऊन भेटा, हे राज ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं आपल्या उपाध्यक्षांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना इथं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लोकसभेसाठी मनसेचं चित्र काय उभं राहील किंवा मनसे काय चित्र उभं करेल आता ते येत्या 3-4 दिवसात राज ठाकरे स्वतः डिसाईड करणार आहेत आणि स्वतः याचा निर्णय घेणार आहेत। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो न्याय यात्राचे आज नंदुरबार जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली आहे। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सीबी ग्राउंड यावर येथे सभा देखील झाली आहे। या सभेत लाखोंच्या संख्येने नागरिक राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी आले होते। राहुल गांधी यांनी सभेदरम्यान भाजप सरकारवर जोरदार हल्ला देखील केला आहे। भाजप सरकार हे व्यापारी आणि उद्योगपतींचे सरकार असून हे गोरगरिबांचे विरोधक असल्याचे सांगितले आहे। भाजप सरकारने उद्योगपतींचे लाखो करोडोंचे कर्ज हे माफ केले आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कडे सरकारने पाठ फिरवले असल्याचे आरोप देखील राहुल गांधी यांनी केले आहे। भारत जोडो न्याय यात्रा हे नंदुरबार पासून सुरू झाली आहे आणि आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या तालुक्यात हे यात्रा रात्रीसाठी मुक्काम राहणार आहे। उद्या धुळे येथील महिला मेळाव्यासाठी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा घेऊन धुळे येथे प्रस्थान करणार आहेत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आजपासून 2 दिवसाचा विदर्भ दौरा सुरू झालेला आहे। या दौऱ्यामध्ये ते 4 सभांना संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये ज्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या नियोजनामध्ये पहिली सभा ही राळेगाव ते पुसद आणि नंतर वाशिम आणि कारंजा येथे या सभा पार पडणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे वाशिम आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघ येथील ज्या उमेदवार आहेत किंवा जे विद्यमान खासदार आहेत भावना गवळी त्या शिंदे गटात गेलेल्या आहेत आणि त्यामुळे येथील जो उमेदवार आहे तो शिवसेनेचाच असेल, म्हणजे ठाकरे गटांचा असेल एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे। कारण गेल्या काही महिन्यातला हा दुसरा यवतमाळ वाशिमचा दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा। महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत जागांचं वाटप झालेलं नाही आहे, मात्र त्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे आणि त्याच अंतर्गत हा दौरा पार पडणार आहे। नेमकं ते काय बोलतात आणि त्याचा परिणाम मतदारांवर किती होतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून तिकीट मिळावं यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी पाहायला मिळते। यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह डझनभर इच्छुक उमेदवार आता सध्याच्या घडीला भाऊगर्दी करताना बघायला मिळत आहे। यामध्ये भाजपकडून इच्छुक असलेले नितीन ठाकरे हे 2 दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहे, तर दुसरीकडे इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत 2 दिवसांमध्ये पुन्हा याबाबत बैठक होणार असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याशिवाय भाजपचे दिनकर पाटील यांच्याकडून देखील प्रचार दौरे सुरू करण्यात आलेले आहे। यांसह विविध नेते जे इच्छुक आहेत त्यांच्याकडनं प्रचार केला जातोय, सोशल मीडियावर तशाबाबतच्या पोस्ट लिहिल्या जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांकडे फिल्डिंग लावली जाते। त्यामुळे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी असली तरी प्रत्यक्षात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि कोण निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उभं राहतं याकडे संपूर्ण नाशिककरांचं आणि राजकीय वर्तुळातील पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागून आहे। मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील कालपासून हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यांनी काल औंढा तालुक्यातील येळगाव सोळंकी येथे संवाद बैठकीमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन केले। त्यानंतर वसमत येथे घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी मराठा समाजाला मार्गदर्शन केले। त्यानंतर सिंदगी या ठिकाणी जे काही उपोषणकर्ते बसलेले होते त्या उपोषणकर्ते त्यांनी आज भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आखाडवापूर येथे ते संवाद बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि यानंतर जे आहे तर कामठा फाटा या ठिकाणी भेट देऊन मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर जे आहे ते नांदेड जिल्ह्याकडे ते रवाना होणार आहेत। खरं तर कालपासून ते जे आहे ते हिंगोलीमध्ये असल्यामुळे ते सकल मराठा समाजाला जागोजागी बैठक त्यामध्ये मार्गदर्शन करतायत नेमकी पुढची दिशा कशी असणार आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या डोक्यावर गुलाल पडत नाही, आपले जे मुलं आहेत त्यांच्यावर गुलाल पडत नाही तोपर्यंत माझ्या अजिबात हटणार नाही असा पवित्रा जो आहे त्यांनी घेतलेला आहे। सर्वांची तुमची एकीची गरज आहे, सर्वजण आपण एकत्रित जाऊ, शांततेने लढे लढू आणि आपले यश जे आहेत आपल्या पदरात पाडू असा इशारा देखील आहे त्यांनी सरकारला दिलेला आहे।
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण की महाराष्ट्राच्या धरणात केवळ 44% एवढाच जलसाठा शिल्लक राहिलेला आहे। जर आपण गेल्या वर्षीचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा 25% कमी आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला जर विचार केला तर मराठवाड्यात परिस्थिती अजूनही भीषण आहे, कारण की मराठवाड्यात केवळ आणि केवळ 23% एवढाच जलसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे। मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी प्रकल्पामध्ये देखील 24% एवढाच जलसाठा राहिलेला आहे। आपण पाहिलेत की गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, मात्र ही ओळख कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये पडलेल्या पावसामुळे पुसत होती। मात्र आता यावर्षी पुन्हा एकदा आता पाण्याचं संकट मराठवाड्यासमोर उभं राहिलेलं आहे आणि आपण पाहिलेत याच मराठवाड्यामध्ये रेल्वेने पाणी आणलं गेलं होतं, तशीच भीषण परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय, अशा शंका व्यक्त होत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने कुठेतरी पुढची पावलं उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे। आज घडीला जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, तर तातडीने आता शासनाने उपाययोजना करण्याची गरज। परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शेत पिकांचे सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। मात्र सदरील पिकांचे पंचनामे केल्यानंतर देखील प्रशासनाकडून अद्यापपर्यंत टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आलेला नाही। त्यामुळे आता या महसूल मंडळातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। रब्बी हंगामातील पिके हातातून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे। जोपर्यंत रब्बी हंगामातील पीक विमा मंजूर होणार नाही तोपर्यंत सदरील उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा देखील केला होता, मात्र सदरील निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आपण उपोषण करत आहोत असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापासून केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। केळीच्या दरात मागील काही दिवसापासून 400 ते 500 रुपयाने घसरण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं टाकलं आहे, कारण गेल्या काही दिवसापूर्वी केळीला चांगला हमीभाव मिळत असला तरी मात्र गेल्या काही दिवसापासून केळीच्या दरात अचानकपणाने 400 ते 500 रुपयाने घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी आता चांगलाच संकटात सापडला आहे। पूर्वीच खरीप हंगाम वाया गेले असताना रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात विविध रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर झाल्यामुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता हे दुसरं मोठं आव्हान उभं टाकलं आहे। तसेच लाखो रुपये खर्च करून केळी लागवड करून हाताशी आता काहीच येत नसल्याने शेतकरी आता चांगलाच हताश झाल्याचं चित्र जिल्ह्यात आता पाहायला मिळत आहे। तसेच नांदेडच्या मुदखेड, मुगट आणि अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक केळीचं लागवड करण्यात येते, मात्र गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सततच्या वातावरण बदलामुळे केळी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने देखील शेतकरी हवालदिल असताना आता हे नवीनच संकट शेतकऱ्यांपुढे उभं टाकलं आहे। त्यामुळे केळीला योग्य हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे। हिडकल जलाशयामध्ये जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्यासमोर ठाण मांडून आंदोलन करत आहेत। या ठिकाणी एकही अधिकारी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याकरिता आला नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाटबंधारे खात्यामध्येच आपली जनावरे बांधली आहेत। तसेच याच ठिकाणी रात्रभर ठाण मांडून आंदोलन देखील करत आहेत। या आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने महिलांची शौचालयाकरिता गैरसोय निर्माण झाली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयामधून हलणार नाही असा पवित्रा शेतकरी आणि महिलांनी सुद्धा घेतलाय। तसेच शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या आवारातच चुली मांडून स्वयंपाक देखील करत आहेत। काल दुपारपासून शेतकरी कार्यालयामधून ठाण मांडून आहेत। जोपर्यंत सरकार यांच्या मागण्या मान करणार नाही तोपर्यंत 8 दिवस हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहणार असं शेतकऱ्यांनी निर्धार सुद्धा केला। शासकीय कार्यालयातील कोणतंच कामकाज हे पैसे दिल्याशिवाय होत नाही, असेच काहीसे समाज माध्यमात व समाजामध्ये सतत ओरड सुरू असते। असाच काहीसा प्रकार बार्शी येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात समोर आला आहे। या कार्यालयातील एक कर्मचारी एका रजिस्ट्रीसाठी आलेल्या एका खरेदीदाराकडून चक्क पैशाची मागणी करून सदर खरेदीदाराकडून पैसे स्वीकारताना समोर आला आहे। याबाबत मात्र या निमित्तानं या कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे। याबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांकडे चौकशी केली असता संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर लवकर निलंबनाची कारवाई करण्याबाबत व त्याला याबाबत योग्य ती शिक्षा देण्याबाबत वरिष्ठ कार्याकडे प्रस्ताव पाठवू
व योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भविष्यामध्ये लवकर त्याच्यावर कारवाई होणार का याकडे व समाजाचे लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याबाबत कारवाई केली जाणार का, वरिष्ठ कार्यालय याबाबत काय नेमकी कोणती कार्यवाही करणार याकडे याबाबत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे. सातारा शहरासह सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात उन्हाळा जाणवू लागलेला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे. सर्वसामान्य नागरिक असतील सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडणं देखील त्यांना नकोसं झालेलं आहे. यामुळे देखील आता नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढलेल्या आहेत. सातारा जिल्ह्याचं चित्र पाहायला गेलं तर थंड हवेचं ठिकाण असलेलं महाबळेश्वर यामध्ये देखील आत्ता पारा 31 अंशांवर पोहोचलेला आहे आणि साताऱ्याचा जिल्ह्याचा पारा देखील 36 अंशांवर पोहोचलेला आहे. त्यामुळं साताऱ्याचा पारा चांगलाच चढला आहे असं देखील आत्ता चित्र समोर आलेलं आहे.